ओम श्री साईराम. श्री साई सच्चरित्र अध्याय पहिला. अथ श्री साई सच्चरित्र प्रारंभ. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीताराम चंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. प्रथम कार्यारंभ स्थिती, भावी निर्विघ्न परिसमाप्ती, इष्ट देवतानुग्रह प्राप्ती, शिष्ट करीती मंगले. मंगलाचरणाचे कारण, सर्व विघ्नांचे निवारण, इष्टार्थ सिद्धी प्रयोजन, अभिवंदन सकलांचे. प्रथम वंदू गणपती, वक्रतुंड हेरंब मूर्ती, चतुर्दश विद्यांचा अधिपती, मंगलाकृती गजमुख. पोटी चतुर्दश भुवने मावती, मनोनिगा तुझ लंबोदर म्हणती. परशु सतेज धरिसी हस्ती, विघ्नोच्ची तीर्थ भक्तांच्या. हे विघ्न विघातोपशमना, गणनाथा गजानना, प्रसाद पूर्ण करी मदवचना, साष्टांग वंदना करीतो मी. तू भक्तांचा सहाय्यकारी, विघ्ने रुळती तुझ्या तोडरी. तू सन्मुख पाहासी जरी, दरिद्र दुरी पळेल. तू भवार्णवाची पोत, अज्ञान तमा ज्ञान ज्योत. तू तुझ्या रिद्धी सिद्धी सहित, पाहे उल्हसित मजकडे. जय जयाजी मूषक वाहना, विघ्न कानन निकृंतना, गिरिजानंदना मंगलवदना, अभिवंदना करीतो मी. लागो अविघ्न परिसमाप्ती, मनोनी हेची शिष्टाचार युक्ती. इष्ट देवता नमस्कृती, मंगल प्राप्त्यर्थ आदरिले. हा साईच गजानन गणपती, हा साईच घेऊनी परशु हाती. करोनी विघ्न विच्छित्ती, निज व्युत्पत्ती करू का. हाची भालचंद्र गजानन, हाची एकदंत गजकर्ण, हाची विकट भग्न रदन, हा विघ्न कानन विच्छेदक. हे सर्व मंगल मांगल्या, लंबोदरा गणराया, अभेद रूपा साई सदया, निजसुख निलया नेईगा. आता नमो ब्रह्मकुमारी, सरस्वती जे चातुर्य लहरी, या मम जिव्हेसी हंस करी, होई तिजवरी आरूढ. ब्रह्म विना जिचे करी, निढळी आरक्त कुंकुम चिरी, हंस वाहिनी शुभ्र वस्त्री, कृपा करी मजवरी. ही वाग्देवता जगन्माता, नसता येची प्रसन्नता, चढेल काय सारस्वत हाता, लिहिवेल काता काय मज. जगज्जननी ही वेदमाता, विद्या विभव गुणसरिता, साई समर्थ चरितामृता, पाजो समस्ता मज करवी. साईच भगवती सरस्वती, ओंकार विना घेऊनी हाती, निज चरित्र स्वयची गाती, उद्धार स्थिती भक्तांच्या. उत्पत्ती स्थिती संहारक कर, रज सत्व तम गुणाकार, ब्रह्मा विष्णू आणि शंकर, नमस्कार तयासी. हे साईनाथ स्वप्रकाश, आम्हा तुम्हीच गणाशीष, सावित्रीश किंवा नरे रमेश, अथवा उमेश तुम्हीच आम्हा ते सद्गुरु, तुम्हीच भव नदीचे तारू, आम्ही भक्त त्यातील उतारू, पहिलं पारू दावीजे. काहीतरी असल्याशिवाय, पूर्वजन्मीचे सुकृतोपाय, केवी जोडतील हे पाय, ऐसा ठाय आम्हा ते. नमन माझे कुलदेवता, नारायण आदिनाथा, जो क्षीरसागरी निवास करता, दुःख हरता सकळांचा. परशुरामे समुद्र हटविला, तेने जो नूतन भूभाग निर्मिला, प्रांत कोंकण अभिधान जयाला, तिथ प्रगटला नारायण. जेणे जीवासी नियामकपणे, अंतर्यामित्वे नारायणे, कृपा कटाक्षे संरक्षणे, तयाच्या प्रेरणे आधीन मी. तैसेची भार्गवे यज्ञ सांगतेसी, गौड देशीय ज्या महामुनीसी, आणिले त्या मूळ पुरुषासी, अत्यादरेसी नमन हे. आता नमो ऋषिराज, गोत्र स्वामी भारद्वाज, ऋग्वेद शाखा शाकल पूर्वज, आद्य गौड द्विज जाती. पुढती वंदू धरामर, ब्राह्मण परब्रह्मावतार, मग याज्ञवल्कादी योगीश्वर, भृगु पराशर नारद, वेद व्यास पाराशर, सनक सनंदन सनत कुमार, शुक शौनक सूत्रकार, विश्वामित्र वसिष्ठ, वाल्मिक वामदेव जैमिनी, वंशपायन आदी करुणी, नव योगींद्रादिक मुनी, तया चरणी लोटांगणा. आता वंदू संत सज्जना, निवृत्ती ज्ञानेश्वर मुक्ता सोपाना, एकनाथा स्वामी जनार्दना, तुकया कान्हा नरहरी. सकळांचा नाम निर्देश, करुण पुरे ग्रंथावकाश, मनोनी प्रणाम करीतो सर्वास, आशीर्वचनास प्रार्थितो मी. आता वंदू सदाशिव, पितामह जो पुण्य प्रभाव, बदरी केदारी दिला ठाव, संसार वाव मानुनी. पुढे वंदू निज पिता, सदा सदाशिव आराधिता, कंठी रुद्राक्ष धारण करिता, आराध्य देवता शिवजया. पुढती वंदू जन्मदाती, पोसिले जिने मजप्रती, स्वये कष्टोनी अहोराती, उपकार किती आठवू. बाळपणी गेली त्यागुनी, कष्टे सांभाळे पितृत्व पत्नी, ठेवी तो भाळ तिचे चरणी,
हरिस्मरणी निरतजी. अवघ्याहुनी श्रेष्ठ भ्राता, अनुपम जयाची सहोदरता, मदर्थ जीव प्राण वेचिता, चरणी माथा तयाचे. आता नमो श्रोते जन, प्रार्थतो आपुले एकाग्र मन, आपण असता अनवधान, समाधान मज कैचे. श्रोता जव जव गुणज्ञ चतुर, कथा श्रवणार्थी अति आतुर, तव तव वक्ता उत्तरोत्तर, प्रसन्नांतर उल्हासे. आपण जरी अनवधान, काय मग कथेचे प्रयोजन, म्हणून करीतो साष्टांग वंदन, प्रसन्न मन परिसावे. नाही मज व्युत्पत्ती ज्ञान, नाही केले ग्रंथ पारायण, नाही घडले सत्कथा श्रवण, हे पूर्ण आपण जाणता. मीही माझे जाणे अवगुण, जाणे माझे मिहीनपण, परी करावया गुरुवचन, ग्रंथ प्रयत्न हा माझा. माझीची मन मज सांगत, की मी तुम्हा पुढे तृणवत, परी मज घ्यावे पदरात, कृपावंत होऊनी. आता करू सद्गुरु स्मरण, प्रेमे वंदू तयाचे चरण, जाऊ काया वाचा मने क्षरण, बुद्धी स्फुरण दाता जो. जेवणार बैसता जेवा वयास, अंती ठेवितो गोड घास, तैसाची गुरुवंदन सुग्रास, घेऊन नमनास संपवू. ओम नमो सद्गुरुराया, चराचराच्या विसाविया, अधिष्ठान विश्व अवघिया, अससी सदया तू एक. पृथ्वी सप्तद्वीप नवखंड, सप्त स्वर्ग पाताळ अखंड, याते प्रसवीजे हिरण्य गर्भांड, तेची ब्रह्मांड प्रसिद्ध. प्रसवेजी ब्रह्मांड यया, जी नामे अव्यक्त वा माया, तया मायेची याही पैल ठाया, सद्गुरु राया निजवस्ती. तयाचे वानावया महिमान, वेदशास्त्री धरिले मौन, युक्तिजुक्तीचे प्रमाण, तेने जाण चालेना. ज्या ज्या तुझ्या तुझ उपमावे, तो तो आहेस तुझी स्वभावे, जे जे काही दृष्टी पडावे, ते ते नटावे त्वा स्वय. ऐसिया श्री साई नाथा, करुणार नवा सद्गुरु समर्था, स्वसंवेद्या सर्वातीता, अनाद्यनंता तुझ नमो. प्रणाम तू ते सर्वोत्तमा, नित्यानंद पूर्ण कामा, स्वप्रकाशा मंगलधामा, आत्मरामा गुरुवर्या. करू जाता तुझे स्तवन, वेदश्रुती ही धरिती मौन, तेथे कोण माझे कोण ज्ञान, तुझ आकलन कराया. जय जय सद्गुरु करुणागारा, जय जय गोदा तीर विहारा, जय जय ब्रह्मेश रमावरा, दत्तावतारा तुझ नमो. ब्रह्मासी जे ब्रह्मपण, ते नाही सद्गुरु विन, कुरुवंडावे पंचप्राण, अनन्य शरण रेगावे. करावे मस्तके अभिवंदन, तैसेची हस्ता हे चरण संवाहन, नयने पाहत असावे वदन, घ्राणे अवघ्राणन तीर्थाचे. श्रवणे साई गुणश्रवण, मने साई मूर्तीचे ध्यान, चित्ते अखंड साई चिंतन, संसार बंधन तुटेल. तन मन धन सर्व भावे, सद्गुरु पायी समर्पावे, अखंड आयुष्य वेचावे, गुरु सेवे लागुनी. गुरुनाम आणि गुरु सहवास, गुरुकृपा आणि गुरुचरण पायस, गुरुमंत्र आणि गुरुगृहवास, महत् प्रयास प्राप्ती ही. प्रचंड शक्ती या पोटी, अनन्य भक्ती घेतली कसवटी, भक्तांची मोक्षद्वार वंटी, नेतील लोटीत नकळता. गुरु संगती गंगाजळ, शाळेते मळ करीते निर्मळ, मनासमधुजे काय चंचळ, करीते निश्चळ हरिचरणी. आमुचे वेदशास्त्र पुराण, श्री सद्गुरु चरण सेवन, आम्हा योग याग तप साधन, लोटांगण गुरुपायी. श्री सद्गुरु नाम पवित्र, हेची आमुचे वेदशास्त्र, साई समर्थ अमुचा मंत्र, यंत्र तंत्र ही ते एक. ब्रह्म सत्य हे निज प्रतीती, जगन मिथ्या हे नित्य जागृती, ऐसी ही परम प्राप्तीची स्थिती, साई अर्पिती निज भक्ता. परमात्म सुख परमात्म प्राप्ती, ब्रह्मानंद स्वरूप स्थिती, इत्यादी ही शब्द जाळाची गुंती, आनंद वृत्ती पाहिजे. जयासी बाणली ही एक वृत्ती, सदा सर्वदा ही एक स्थिती, सुख शांती समाधान चित्ती, परम प्राप्ती ती हीच. साई आनंद वृत्तीची खाण, असलिया भक्त भाग्याचा जाण, परमानंदाची नाही वाण, सदैव परिपूर्ण सागर असा. शिवशक्ती पुरुष प्रकृती, प्राणगती दीपदीप्ती, हे शुद्ध ब्रह्म चैतन्य विकृती, एकी कल्पिती द्वैतता. एकाकीन रमते ही श्रुती, भोवश्याम ऐशिया प्रीती, आवडू लागे दुजियाची संगती, पुनरपी मिळती एकत्वे. शुद्ध ब्रह्मरूप जे स्थिती, तेथे ना पुरुष ना प्रकृती, दीन मनीची जेथे वस्ती, दिवसवा राती कैची ते. गुणातीत मूळ निर्गुण, भक्त कल्याणा लागी सगुण, तो हा साई विमल गुण, अनन्य शरण तयासे. शरण रिगाले साई समर्था, त्याही चुकविले बहुता अनर्था,
मनहुनी या मी निज स्वार्था पायी माता ठेवितो. तत्वदृष्ट्या जो तुळे निराळा, भक्ती सुखार्थ राही जो वेगळा, करी देव भक्तांच्या लीला, तया प्रेमळा प्रणिपात. जो सर्व जीवांची चित्कला, सविस्फुरणे जो अधिष्ठिला, जो जड चैतन्य आकारला, तया प्रेमळा प्रणिपात. तू तव माझी परमगती, तुची माझी विश्रांती, पुरविता मज आरताशी आरती, सुखमूर्ती गुरुराया. आता या नमनाची अखेरी, भूती भगवंत प्रत्यंतरी, जीव मात्रासी मी वंदन करी, घ्या मज पदरी आपुल्या. नमन सकल भूत जाता, येणे सुखाहो विश्वभरता, जो विश्वंभर अंतर्बाह्यता, एकात्मता अभेदे. एव परिपूर्ण झाले नमन, जे आरब्ध परिसमाप्तीचे साधन, हेची या ग्रंथाचे मंगलाचरण, आता प्रयोजन निवेदी. साईंनी मज कृपा करून अनुग्रहिले जे पासून, तयाचेची मज अहर्निश चिंतन, भवभय कृंतन ते नेनी. नाही मज दुसरा जप, नाही मज दुसरे तप, अवलोकी एक सगुण रूप, शुद्ध स्वरूप साईचे. पाहता श्री साईचे मुख, हरून जात असे तहान भूक, काय तयापुढे इतर सुख, पडे भव दुःख विस्मृती. पाहता बाबांचे नयनाकडे, आपणा विसर पडे, आतून येती जे प्रेमाचे उभडे, वृत्ती बुडे रसरंगी. कर्म धर्म शास्त्र पुराण, योग याग अनुष्ठान, तीर्थयात्रा तपाचरण, मज एक चरण साईचे. अखंड गुरु वाक्यानुवृत्ती, दृढ धरिता चित्तवृत्ती, श्रद्धेची या आढळ स्थिती, स्थैर्य प्राप्ती निश्चळ, हेची कर्मानुबंध स्थिती, वाढली साई पदासक्ती, प्रत्यय आली अतर्क्य शक्ती, कायमा किती वर्णावी. जे शक्ती उपजवी भक्ती, समर्थ साई चरणासक्ती, संसारी राहुनी संसार निवृत्ती, आनंद वृत्ती जे देई. नाना प्रकारे नाना मती, भक्तींचे प्रकार बहुत कथिती, संक्षेपे तयाची लक्षण स्थिती, यथानी गुती कथीन. स्वस्वरूपानुसंधान हे एक भक्तीचे मुख्य लक्षण, म्हणती वेदशास्त्र व्युत्पन्न, ज्ञान संपन्न आचार्य. पूजा देखी प्रेम व्यक्ती, अर्चना भक्तीची ए रीती, ऐसी पाराशर व्यासोक्ती, भक्ती म्हणती ती एक. गुरु प्रित्यर्थ उपवन, पारिजातादी पुष्पावचय जान, गोमय सडा सम्मार्जन, गुरुवगण झाडावे. प्रथम स्नान संध्या करणे, गुरुदेवार्थ गंध उगाळणे, पंचामृत स्नान घालणे, धूप दीप चनेसी. तदुपरी नैवेद्य समर्पणे, आरती धुपारती करणे, ऐसे जे सप्रम घडणे, अर्चना नाव या सकळा. आपुले हृदय चित्कला, शुद्ध बुद्ध स्वभाव निर्मला, मूर्तीत आमंत्रुणी तिजला, अर्चनाला लागावे. मग ते चित्कला मागुती, पूजनार्चन विसर्जनांती, निज हृदय पूर्वस्थिती अवस्थित करावी. आता अवांतर भक्तीचे लक्षण, गर्गाचार्य मती जाण, मन होय गुणकीर्तनी तल्लीन, होय विलीन हरिरंगी. अखंड आत्मानुसंधान, कथा कीर्तन विहिता चरण, हे तो पुढील भक्ती जाण, शांडिल्य वचन हे ऐसे. जया मनी साधावे स्वहित, ते तो आचरती वेद विहित, कर्म निषिद्ध आणि अविहित, टाळती निजहित बाधक जे. कोण्याही क्रियेचा वा फलाचा, करता भोगता नाही मी साचा, हा भाव उपजे जय निरहंकृतीचा, ब्रह्मार्पणाचा तो योग. ऐसिया रीती कर्म करिता, सहजी उपजे नैष्कर्म्यता, कर्म कदापि नये त्यागिता, कर्म कर्तृत्वा त्यागू ये. काट्याने काठा काढल्या विन, कर्म थांबेना कर्मा वाचून, हाती लागता निजात्म खून, कर्म संपूर्ण राहील. फलाशयचा पूर्णविराम, काम्य त्यागाचे हेची वर्म, करणे नित्य नैमित्तिक कर्म, शुद्ध स्वधर्म या नाव. सर्व कर्म भगवंती अर्पण, शनैक विस्मरणे निर्विण मन, ऐसे नारदीय भक्तीचे वर्णन. भिन्न लक्षण भक्ती हे. ऐशी भक्तींची अनेक लक्षणे, एकाहून एक विलक्षणे, आपण केवळ निजगुरु कथानुस्मरणे, कोरड्या चरणे भवतरू. हा गुरु कथा श्रवण छंद, लागला मज झालो दंग, स्वहेही करावे कथा प्रबंध, अनुभव सिद्ध वाटले. पुढे एकदा शिर्डीस असता, दर्शनार्थ मशिदी जाता, बाबासी देखिले गहू दळता, अतिविस्मयता उदेली. आता कथितो ती कथा, श्रवण करावी स्वस्थ चित्ता, त्यातून उद्भव या साईचरिता, झाला केवता मग परिसा. उत्तम श्लोक गुणानुवाद, तयाचा प्रेम कथा संवाद, करिता होईल चित्त शुद्ध, बुद्धी विशद होईल. पुण्य श्लोक गुणानुवर्णन,
तत्कथा तल्लीला श्रवण येणे भगवत परितोषण क्लेश निवारण त्रेतापा अधिभूतादि ताप निर्विघ्न आत्महितेच्छू आत्मप्रवण आवडी तयांचे धरिती चरण अनुभव संपन्न मग होती. असो आता दत्तचित्त व्हाजी परिसा गोड वृत्तांत वाटेल बाबांचे आश्चर्य बहुत कृपावंतत्व पाहुनी. एके दिवशी सकाळी जाण बाबा करोने दंत धावन चारोने मुख प्रक्षाळन मांडू दळण आरंभिले. हाती घेतले एक सूप गेले गव्हाचे पोथ्या समीप भर भरोने मापावर माप गहू सुपात काढिले. दुसरा रिकामा गोन पसरिला वरी जात्याचा ठाव घातला खुंटा ठोकुनी घट्ट केला व्हावान ढिला दळताना मग असतन्या सारुनी वरी कफनीचा घोळ आवरी बैसका देऊनी जात्याची शेजारी पसरुनी पाय बैसले. मद आश्चर्य माझी यवना दळणाची ही काय कल्पना अपरिग्रह अकिंचना ही का विवंचना असावी. असो खुंटा धरोनी हाती मान घालोनिया खालती बाबा निजहस्ते जाते ओढती वैरारी चविती निशंक संत देखिले अनेक परी दळणारा हाची एक गहू पिसण्याचे हे ते काय सुख त्याचे कौतुक तो जाणे. लोक पाहती साश्चर्य चित्ता धीर न पुसाय हे काय करिता गावात पसरता हे वार्ता पातल्या तत्वता नरनारी धावता धावता बाया थकल्या चौघी लगबगा मशिदी चढल्या जाऊनी बाबांचे हाता झोंबल्या खुंटा घेतला हिसकोनी. बाबा त्यासवे भांडती त्या एकसारा दळू लागती दळता बाबांच्या लीला वानिती गीते गाती बाबांची पाहुनी बायांचे प्रेमाला उसना राग ठाईच निवाला रागाचा तो अनुराग झाला हसू गालात लागले. दळण झाले पायलीचे सुपरिकामे साचे झाले बायांचे मन तरंग मनाचे लागले नाचू अनिवार. बाबानं स्वय भाकर करीती त्यांची तो प्रत्यक्ष भैक्षवृत्ती ते या पीठाचे काय करीती बाया तर्किती मनात. नाही बाहिल नाही लेक बाबा तो एक उलते एक घरदार न संसार देख कशास कनिक एवढी. एक म्हणे बाबा परम कृपाळ आम्हा प्रित्यर्थ तयांचा खेळ आता ही कनिक निखळ देतील सकळ आम्हा ते करतील आता चार भाग एकेकीचा एक एक विभाग ऐसे मनात मांडे देख त्या सकळ एक भाजीती. बाबांचे खेळ बाबासी ठावे कोणी न तयाचा अंत पावे परी बायांचे मनाचे उठावे लोभे लुटावे बाबांना. पीठ पसरले गोधूम पसरले जाते भिंतीसी टेकून ठेविले सुपात बायांनी पीठ भरिले नेऊ आदरिले घरोघर. तिथपर्यंत बाबा काही शकार शब्द वदले नाही भाग करिता चार चौघीही वदती पायी मग कैसे. चढल्या काय कुठे नेता बापाचा माल घेऊन जाता जा शिवेवरी नेऊनी आता पीठ तत्वता टाका ते आल्या रांडा फुकट खाऊ लुटाया मज धाव धावू गहू माझे काय कर्जावू पीठ नेऊ पाहता बाया म्हणे बहु चुरमुरल्या लोभापायी फजित पावल्या आपापसात कुजबुजू लागल्या तात्काळ गेल्या शिवेवरी. आरंभ बाबांचा कोणाही न कळे कारण प्रथमता काहीही ना कळे धीर धरिता परिणामी फळे कौतुक आगळे बाबांचे. पुढे मग म्या लोका पुसले एका बाबांनी ऐसे केले रोगराईस संपूर्ण घालविले जन वदले ऐसेनी. गोधूम नाही ती महामारी भरडा वया जात्यात वैरी तो मग भरडा शिवेवरी उपरा उपरी टाकवी. पीठ टाकिले ओढिया काठी तेथुनी रोगासी लागली ओहटी दुर्दीन गेले उठा उठी ती हा तोटी बाबांचे. गावात होती मरीची साध करीती हा तोडगा साईनाथ झाली रोगाची वाताहत गावास शांतत्व लाभले. पाहुनी दळणाचा देखाव कौतुक वाटले माझी जीवा कैसा कार्य कारण भाव जुळवावा ताळा मिळवावा हा कैसा. काय असावा हा अनुबंध गवा रोगाचा काय संबंध पाहुनी अतर्क्य कारण निर्बंध वाटले प्रबंध लिहावा. क्षीरसागरा याव्या लहरी प्रेम उचंबळले तैसे अंतरी वाटले गावी ती पोटभरी कथा माधुरी बाबांची. हेमाड साई नाथासी शरण संपले ते मंगलाचरण संपले आप्तेष्ट संत नमन सद्गुरु वंदन अखंड. पुढील अध्यायी ग्रंथ प्रयोजन अधिकारी अनुबंध दर्शन यथामती करीन कथन श्रोता स्वस्तमन परिसिजे. तैसेच श्रोत्या वक्त्यांचे निजहित ऐसे हे श्री साई सच्चरित रचिता हा कोण हेमाडपंत
होईलही विदित पुढारा. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते मंगलाचरणम नामम प्रथमोध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु.